मला शोधून दाखवा इथं कोण सज्ज नाही, गाण्यात शिव्या देतो म्हणजे मी काय निर्लज्ज नाही. अरे मी शिव्या देतो म्हणजे तुम्हाला काय निर्लज्ज वाटतो काय? मी शिव्या देतो म्हणजे तुम्हाला काय निर्लज्ज वाटतो काय? मी निर्लज्ज नाही, महान माधुरचंद माणूस. मला शिव्या देतो म्हणजे मी काय निर्लज्ज नाही. चुप तेरी मैं की चूत. नमस्कार मंडळी, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जय महाराष्ट्र. परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरीत आणि चरचरीत व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रॉकरेज आणि अनमोल कोळी या दोघांच्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल बोललो होतो. या दोघांच्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल बोलत असताना रॉकरेज नावाच्या कॉकरोजावरती आपल्याला फार काय बोलता आलं नाही, म्हणून आज परत एकदा बोलणार आहोत रॉकरेज नावाच्या कॉकरोजावरती. मित्रांनो, रोस्टिंग म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? नाही माहिती? थांबा सांगतो. रोस्टिंग म्हणजे एखाद्याला शिव्या देणं, रोस्टिंग म्हणजे बॉडी शेमिंग करणं, रोस्टिंग म्हणजे एखाद्याला हेट देणं. आपण जे करतोय त्याला रोस्टिंग म्हणतच नाहीत. आपण तर या भोगाच्या उद्या की 2-2, 3-3 दिवस स्क्रिप्ट लिहून मग रोस्ट व्हिडिओ बनवतोय. रोस्टर तोच खरा जो न स्क्रिप्ट करता रोस्ट व्हिडिओ बनवतोय. आणि सध्याच्या स्थितीला बोटावर मोजण्या इतकेच असे रोस्टर लोक आहेत जे की स्क्रिप्ट न करता रोस्ट व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यामध्ये रॉकरेज नावाच्या कॉकरोजाचा पहिला नंबर आहे. भाऊला रोस्टिंग खूप भारी जमते असं त्याला वाटतंय. भाऊने इंस्टाच्या बायो मध्ये लिहिलंय रोस्टर, एंटरटेनर आणि इन्फ्लुएन्सर. इन्फ्लुएन्सर? अरे रताळ्या, तुला इन्फ्लुएन्सर या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का? इन्फ्लुएन्सर या शब्दाचा अर्थ होतोय प्रभाव टाकणारा किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारा. मला सांग, तू काय प्रभाव टाकायला लोकांवरती? काय नेमकं करायलाच काय? तुला वाटत असेल की शिव्या देऊन, बॉडी शेमिंग करून, एखाद्याला हेट देऊन तू लोकांवरती प्रभाव टाकतोय? तर हे बघ भावड्या, तुझ्या माहितीसाठी सांगतो, चौकामध्ये उभारलेलं छक्क सुद्धा प्रभावच टाकते लोकांवरती टाळ्या वाजवून. ये देना, मैं तेरे वास्ते नाची रे, देना. पण मी काय म्हणतो, काय गरज आहे का असली हिजडेगिरी करायची? अरे जरा मर्दावानी जग. शोभत का रे तुला? मर्दाचा जन्म दिलाय, मर्दावानी जग. तुम्ही तुमची लायकी आम्हाला लवकरच दाखवली, नाहीतर आम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर ठेवत होतो. बहुतेक रॉकरेज भाऊ खूप भारी पंच मारणार आहे आता. कुठून? भाऊ रोस्टिंगचा किंग आहे म्हटल्यावर भाऊ पंच तर नक्की मारणार, 100% पंच मारणार भाऊ. मारेल मारेल, आता मारेल, आता मारेल. बोलेल बोलेल, नाचकाम झालं ना नक्की भाऊ काहीतरी बोलेल. नाही बोलला. कसा बोलेल? भाऊला पंच सुचलाच नाही, म्हणून तर भाऊ असले छक्के पंच करून गेलाय. अच्छा, रॉकरेज इज बॅक आणि टोशीचं मारलं मी भाट. वाह, काय सुरुवात केली भाऊने. वाह, उत्तम सुरुवात आहे, उत्तम. पुन्हा आपला टोशी आलेला आहे आणि आज टोशी काहीतरी बनवतोय. काय बनवतोय भोसडीचा मलाच माहिती नाही. आणि तू काय करतोय ते आम्हाला कळत नाही. नको बनवू तू बेसनाच्या पकोड्या, नको बनवू तू बेसनाच्या पकोड्या, आता धर्माच्या लवड्या. हा, काहीतरी यमक जुळवायचं, काहीतरी बोलायचं, काहीतरी बरगळायचं आणि त्यालाच भाऊ रोस्टिंग म्हणायचं. लईच आवाज यायला लागलाय. थोडीफार प्रगती झाली वाटतं आमची. पण थोडीफार प्रगती झाली वाटतं आमची. अरे प्रगती नाही झाली, तुला शी झाली. शी झाली तुला, म्हणून पत्र मागे भुगते ते. नाही, हा पंच होता. अरे पंच होता, पंच होता रे बाबा. हा भाऊचा पंच होता. भाऊ लय भारी पंच मारला असतो. लय हसू यायला लागलंय, परत मारू नको बाबा. आणि हा, तिला जी शी झाली ना, ती शी जराशी खातू, म्हणजे तुला जरा चांगला पंच सुचल. काय तू राव? चला तर मित्रांनो, माईक घेतलेला आहे. आणि मी माईक का घेतलाय? का घेतला असेल? का घेतलेला आहे? गांडीत घालून घ्यायचा असेल. आता माईक तू घेतलास म्हणल्यावर तुलाच माहित असेल ना का घेतलाय ते. आम्हाला काय विचारतो? आणि मी माईक का घेतलाय? का घेतला असेल? कारण शिव्या क्वालिटी मध्ये ऐकायला भेटतील तुम्हाला.
हा भाऊ तू शिव्याच दे, कारण दुसरं तुला काय जमणार पण नाही आणि तुझ्याकडून आम्ही अपेक्षा पण करू शकणार नाही. भाऊ कंटेंटसाठी एवढा खाली पडलाय की शिव्या देणं ही भाऊला अभिमानास्पद वाटायला लागले. म्हणून तर भाऊने माईक घेतलाय खास शिव्या देण्यासाठी. मित्रांनो, भाऊचे व्हिडिओ बघत असताना व्हिडिओमध्ये शिव्या आहेत का शिव्यामध्ये व्हिडिओ आहे भाऊचा हेच समजत नाही. शरम करू शरम. मित्रांनो, या भाऊला पण बोलून काय फायदा नाही, कारण याला डोक्यावर घेणारे तुम्हीच लोक आहेत. मी असं म्हणत नाही की बाबा या भाऊला तुम्ही सपोर्ट करू नका, सपोर्ट करा, पण याच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा की बाबा शिव्या जरा कमी दे. शिव्या न देता सुद्धा चांगला रोस्ट करता येतो. बात तो सही है. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भाव मी आई शपथ सांगतो, जेवढे येऊ दे तेवढे सगळे टांगतोय भाव.